समोर जा समोर हे थांबा वाजवा नंतर पुढे गेले वाजवा नंतर शेवटी बाहेर हे बोल कुठल्या रूम मध्ये फोटो काढायचा किचन मध्ये आम्ही 4 नेले दुसरा मोठा आपल्या गावाचं जर विद्यार्थी सुधारायचे असतील तर पहिल्यांदा गावाला तरच गाव सुधारणार आहे अशी यामागची संकल्पना आहे. मेरे विलेज हिस्ट्री इज विदाउट पॉलिटिक्स अँड हिस्ट्री कांट चेंज एनी पॉवर अँड एनी पर्सन. त्यामुळे इथं राजकारणाचा विषय या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. प्रथमतः मी सर्वांचे शब्द शुभनाने स्वागत करतो की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यासाठी शाळा प्रवेश सोहळा हा शासनाने आयोजित केला जाईल. त्याच पद्धतीने आदल्या मधल्या वर्गात जी विद्यार्थी सुद्धा वाढल्यात बघा. आपले आता पहिल्या टप्प्यामध्ये हे सगळे वाढीव कोट आपल्याला दिसू लक्षात ठेवा म्हणजे फरक जाणवतोय थोडक्यात. तर या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत घातल्यानंतर शाळेमध्ये कशा प्रकारचा बदल होतो, कशा प्रकारचे साहित्य मिळतं, कशा प्रकारचे सर्व प्रकारचे योगदान एका रात्रीत कसा बदल होतो हे मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलं. कारण दुपारी आम्ही काल 1 वाजेपर्यंत होतो, 1 वाजता इथं काहीच नव्हतं आणि आम्हाला रात्री फोटो दिसले की माती पडलेलं. म्हणजे बघा म्हणजे माझी विद्यार्थ्यांनी हे लक्ष घातल्यानंतर शाळेमध्ये किती चांगला बदल होतोय हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. आणि सकाळ सकाळी येऊन सुद्धा म्हणजे आम्ही याच्या अगोदर झाडं वगैरे सगळं लावणं चालू होतं लक्षात ठेवा. आणि असंच आपल्या भविष्यामध्ये सुद्धा लक्ष या माझी विद्यार्थ्यांनी किंवा गावांना लक्ष ठेवलं पाहिजे. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीने सुद्धा जी साहित्य आहे ते सुद्धा आज आपल्याला वाटप केलं जाणार आहे. त्याच पद्धतीने बघा पुस्तक वाटप असतील आणि वही वाटप असेल हे आजचा ह्या कार्यक्रमातलं स्वरूप आहे. त्याच पद्धतीनं खास पंचायत समिती मार्फत सुद्धा प्रत्येक शाळेला एक अधिकारी भेट देणार आहे आजच्या दिवशी. तर ते अधिकारी सुद्धा एक थोड्या वेळात येतीलच भेट देण्यासाठी. तर अशा प्रकारे हे आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि आपण हा कार्यक्रम इथून पुढचा असाच आपण घेणार आहोत. सर्वांना नमस्कार. आज आपण शाळा प्रवेशोत्सव साजरा करत आहोत. खूप आनंदाची बाब अशी की आता प्रत्येक शाळेमध्ये पटासाठी आपल्याला खाजगी शाळा असो इंग्लिश मिडियम असो कुठली असो की आता पटासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. या असल्या धाकधुकीच्या याच्यामध्ये सुद्धा आज कोण किती देते लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांनी 10,000 पूर्वी स्वतः मदत केली खर्चा कार्य सोडून अशा ऋषिकेश भाऊ पोखरी यांनी स्वतः वैयक्तिक लक्षात ठेवा वैयक्तिक हे ब्रेन जिमचं जे साहित्य आहे जे फक्त शहरामध्येच बघायला मिळतं लक्षात ठेवा. शहरातल्या मोठ्या शाळेमध्ये ग्रामीण भागात मला वाटतं आपल्या भागात ही पहिली शाळा असावी की ब्रेन जिमचं साहित्य ह्या शाळेला मिळते. मला वाटते त्यांच्यासाठी बोलतात कमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की मोजक्या 2 शब्दात सामुदायिक आभार तर काका नेहमीच बोलतात मात्र त्यांनी देखील ऋषिकेश पोखरे गणेश चव्हाण आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करणार आहे.
त्यामध्ये बऱ्याच आणि या ब्रेन जिमचं साहित्याचं वाटप किंवा प्रत्यक्ष सदस्यांच्या मार्फत हे शाळेला दिलं जातंय, तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि सर्व शिक्षकांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. ऋषिकेशला परवानगी. मुलांची प्रगती आपण एक पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये पालकांना समजेल की याचा काय फरक पडतोय. मला त्या व्हॉट्सअपला बघितलं आणि तुम्हाला खरं सांगतो, पूर्वीच्या काळात म्हणजे 4-5 वर्षापूर्वी सुद्धा मंगेश गावडे यांनी शाळेला एक दुर्बीण दिलेलं लक्षात ठेवा. दुर्बीण जी म्हणजे सूक्ष्मदर्शिका आपण जी म्हणतो ती, त्यावेळी त्याची किंमत 4-5 हजार होती. 4-5 वर्षापूर्वी दिलेली होती, जेव्हा मंगेश गावडे पुन्हा पद्धतीनं ती केलेलं आहे आणि मी तिला लहानपणापासून बघत आहे. तिच्या खरंच या यशाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. या यशस्वी आपल्या गावाचं आणि आपल्या शाळेचं या सर्व शिक्षकांबरोबर तू नाव मोठं कर आणि आपल्या शाळेला म्हणजे आपली शाळा खूप बाहेर नाव लौकिक होईल. आमचं 2 दिवसाचं ट्रेनिंग होतं, त्या ट्रेनिंगच लागेल ती मी नक्की करायचं. चांगल्या आणखी उच्च पदावर संधी मिळावी असं मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि नियोजन केलं असेल भविष्यासाठी. त्याला सेफ्टी दरवाजे लागणार आहे. प्लस त्यामध्ये जे ब्रेन जिम आहे, 2 पण जे राहिलेला फंड आहे त्यामध्ये शाळेमध्ये मॅट बसवणार आहे, 2 स्किल रूम करणार आहे. त्यामध्ये साधारणतः एक 30 ते 40 हजार रुपयाचं मुलांचं स्किल वाढवण्यासाठीचं मटेरियल आणणार आहे गावामध्ये. आणि जे मोठे मोठे आपले आमदार आहेत, शाळेसाठी फंड तयार करायचा आहे. हे आता जो काय फंड ग्राउंड मुलांना तिथं तयार करणार आहे आपण आणि वॉकवे तयार करणार आहे. त्यामध्ये 6 संगणकची दुरुस्ती आणि अपडेशन याचं काम दिलेलं आहे. ते काम चालू आहे. ते पण एक येत्या 10 दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने आता शाळेचे डेव्हलपमेंटचे पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आणि त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी, विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थी संघ याचे सर्व सदस्य यांनी खूप खूप सहकार्य केलेलं आहे. एक अजून खंत अशी आहे की गावामधील जे ग्रामस्थ आहेत आणि जे पदाधिकारी आहेत ग्रामपंचायत नेहमीच बोलतात, मात्र सर्वात प्रथम ऋषिकेश पोखरे राजकारण हे शाळेचं जे रुपड आहे काल कसं होतं, मराठीमध्ये त्याचा उच्चार केला नाही, त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की बौद्धिक व्यायाम आपण ब्रेन जिम कसा असतं हे तुम्ही जर आता उच्च वर्गातले नसल्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ समजला म्हणून मला हे महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी बोलायची इच्छा व्यक्त केली. आता बरेचसे विद्यार्थ्यांची जेव्हा संख्या वाढेल तेव्हा की आपल्या गावाच्या दृष्टीनं अतिशय भूषणाव बाब आहे. कारण माझी बऱ्याचशा लोकांना काय याचं शाळेचं महत्व न समजल्यामुळे शाळेवर लक्ष केंद्रित झालं नाही. अतिशय त्रास होतो, जाताना उन्हात नसतं, ऊन वारा पाऊस सगळ्यामुळं आपल्या सर्वांना संघाला माझी खास विनंती आहे. पदाधिकारी त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं. त्यांचं हे सगळं कामाचा आउटपुट आहे. या ठिकाणी बघा छान असा कार्यक्रम आपला संपन्न झालेला आहे. काका देखील बोलले, सर्व सदस्य बोलले. ती लहानपणी असतानाच का नाही तिची किडनी फेल झाल्या, दोन्ही किडनी फेल झाल्या आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दान केली आणि त्यानंतर ती शाळा शिकत आहे. तुमच्या एवढ्या असताना तिच्या किडनी फेल झाल्यानंतर ती आता MSc नेहमी पुढे असतात, सगळ्या कामात पुढे असतात, फक्त बोलतात कमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की मोजक्यात बोल शकता. खरंच खूप आगळं वेगळं आहे, कारण गावाने एवढं भरभरून दिलंय की बस. आणि त्यांच्याही पेक्षा त्यांचा आमच्यावर दाखवलेला विश्वास हे खूप मनाला भावतंय. त्यांचं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं खूप आभारी आहे. आणि तुम्ही जो विश्वास दाखवताय हे आम्ही आमच्या प्रयत्नातून नक्कीच आम्ही सार्थ करू की गुणवत्ता तर जे जीवाच्या अत्यंत तुमच्या आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ यांचे मी सगळ्यांचे शाळेच्या वतीनं आभार मानते आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता, गुणवत्ता गुणवत्ता.
ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता.